नमस्कार. शासन जी आर या यूट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे नवं वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजपर्यंतची सर्वात मोठी खुशखबर. वेतनात होणार मोठी वाढ. त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्यात चला सुरू करूया. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये 8वा वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी वेगाने होत आहे. 7वा वेतन आयोग लागू होऊन जवळपास 9 वर्ष पूर्ण झाली आहे. त्याची निर्मिती प्रक्रिया फेब्रुवारी 2014 मध्ये झाली आणि जानेवारी 16 मध्ये त्यांची शिफारस लागू झाल्या. 7वा वेतन आयोगाचा कार्यकाळ पुढील वर्षी जानेवारी 26 मध्ये पूर्ण होईल. ऐतिहासिकदृष्ट्या तर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग स्थापन केला जातो. मात्र सध्या 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्त वेतन सुधारण्याची जबाबदारी वेतन आयोगाची आहे. हे सर्व पक्षांची चर्चा करून आपल्या शिफारसी सरकारला सादर करते. 8व्या वेतन आयोगाबाबत मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की तो लवकरच तयार केला जाईल. फीडबॅक फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावतो. 8व्या वेतन आयोगानुसार फीडबॅक फॅक्टर 2.86 असणे अपेक्षित आहे. ज्यामुळे किमान वेतन 18,000 रुपये 51,480 रुपये आणि पेन्शन 9,000 रुपयाहून 25,740 रुपयेपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टिंग मशिनरी ने वित्त सचिव तौहिन कांता पांडे यांची भेट घेतली आणि 8वा वेतन आयोग लवकरात लवकर स्थापन करण्याची मागणी केली. या संघटनेने 2 निवेदने सुद्धा दिली आहे. पहिले निवेदन जुलै 2024 मध्ये तत्कालीन कॅबिनेट सचिव राजीव गौबा आणि दुसरे ज्ञापन ऑगस्ट 2024 मध्ये त्यांचे उत्तराधिकारी टी.व्ही. सोमनाथ यांना सादर करण्यात आले. 2024-25च्या अर्थसंकल्पापूर्वी सरकार 8व्या वेतन आयोगाची घोषणा करेल अशी अटकळ होती. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 8वा वेतन आयोग स्थापन झाल्यास लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा लाभ मिळेल. वाढीव पेन्शन आणि पगार त्यांना महागाईचा सामना करण्यास मदत करेल. आता सरकारकडून अधिकृत घोषणेची सर्वांना प्रतीक्षा आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी 8वा वेतन आयोग संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जी आर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.